आहोत। ही बातमी आहे जरांगे संदर्भातली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अखेर त्यांचं आमरण उपोषण मागे घेतलेलं आहे। शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर आपलं उपोषण रात्री उशिरा त्यांनी मागे घेतलेलं आहे। सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगेंची यशस्वी चर्चा झालेली आहे। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास विखे पाटील आणि प्रसाद लाड या दोघांना जबाबदार धरणार आणि पुन्हा उपोषण करणार असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिलेला आहे। साधारणपणे 1-1:30च्या दरम्यान त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। तोपर्यंत अनेक चर्चांच्या फेऱ्या झाल्या विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यासोबत। मराठा आणि कुणबी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार असल्याचं विखे पाटील यांनी आश्वासन दिलेलं आहे। तसंच अनेक विषयांवर सरकारचे निर्णय आणि अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती सुद्धा विखे पाटील यांनी दिलेली आहे। आपण त्याला मागण्या केल्या, त्याच्यावर त्यांनी मसुदा तयार केला। 58 कुणबी नोंदी सापडल्या होत्या आपलं असं म्हणणं आहे। त्या कुणबी नोंदी त्याचा दस्तावेज आम्हाला द्या, म्हणजे आम्ही मराठा समाजाला फोन करून सांगू की तुमची नोंद निघाली म्हणून। त्यांनी ते देण्याचं मान्य केलं। केलंय का? हो म्हणते। ज्या 58 नोंदी सापडल्या त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या। 39 लाख जवळपास दिलेत, जे राहिले ते द्या, तर त्याच्यावर बी कारवाई करतो म्हणून त्यांनी सांगितलंय, ते पण देतो। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्या। त्याच्यावर 15 दिवसाला ते एक कमिटी करून लक्ष ठेवणार आहे, तर अहवाल आयुक्ताकडून घेत राहणार आहे। विभागीय आयुक्ताला, महाराष्ट्रभरातल्या विभागीय आयुक्ताला, सगळे आयुक्त जे असतील त्यांचे 5-6 त्यांच्यावरती ती जबाबदारी। एक विषय क्लिअर झाला आता 58 लाख नोंदीचा। त्याचे प्रमाणपत्र देणार, व्हॅलिडिटी पण देणार आणि ती दस्तावेज आपल्याकडे येणं लय गरजेचं आहे। कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत ते आपण बघतोय। 58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार। नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार। जात पडताळणी करता विभागीय आयुक्तांची 15 दिवसांमध्ये बैठक घेतली जाणार। सातारा गॅझेटसाठी आणखी 1 महिना वेळ लागेल। न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली गेली आहे। प्रमाणपत्र वैधतेकरता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन नंबर सुरू केला जाईल। आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची हेल्पलाईन मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन केला जाणार। या सगळ्या संदर्भात आपण बोलूया। आमचे प्रतिनिधी सहकारी रवी जयस्वाल आपल्या सोबत आहेत। रवी, दिवसभर उपोषण जरांगेंनी केलं, बैठकांचं सत्र सुरू राहिलं। किती वाजताच्या दरम्यान उपोषण मागे घेण्यात आलं जरांगेंकडून आणि काय अधिक माहिती त्यांच्या मागण्यांसंदर्भातली? आपण जर बघितलं तर काल जरांगे पाटील यांनी दिवसभर कडक उन्हामध्ये बसून आमरण उपोषण केलेलं आहे। बराच का वेळ बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीनंतर जरांगे पाटलांना दिलेल्या आश्वासनानंतर पाटलांनी उपोषण मागे घेतलेलं आहे, स्थगित केलेलं आहे। आपण जर बघितलं तर मध्यरात्री 1च्या दरम्यान जरांगे पाटलांनी हे उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळांनी जो ड्राफ्ट जरांगे पाटलांना दिला होता, त्या ड्राफ्टच्या आधारे जरांगे पाटलांच्या अभ्यासकांनी त्या सगळ्या ज्या ड्राफ्टमध्ये मुद्दे दिले होते, ज्या मागण्या दिल्या होत्या, त्या सरकारनं त्यांच्या मागण्या काही मंजूर केलेल्या आहेत आणि त्या मागण्यांच्या आधारेच जरांगे पाटलांनी हे उपोषण स्थगित केलेलं आहे। आता ज्या व्हॅलिडिटी आहेत किंवा मग जे कुणबी प्रमाणपत्र दिले जातात त्यासाठी हेल्पलाईन नंबर आहेत। मराठा कुणबी मंत्रालय कक्षाची स्थापना असेल, सारथीच्या योजना पूर्ण सुरू करण्यात याव्यात
अशा पद्धतीच्या काही मागण्या या सरकारनं पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केलेलं आहे. आता या सगळ्या घडामोडीनंतर जरांगेंना एक मोठं यश या आंदोलनामध्ये मिळालेलं आहे. रवी, पण बोलता बोलता जरांगे असंही म्हणाले की समजा जर यावेळेला मागण्या मान्य नाही झाल्या तर या दोघांना, ज्यांनी शिष्टाई करायला जे आलेले आहेत त्या दोघांना म्हणजे विखे पाटलांना आणि प्रसाद लाड यांना जबाबदार धरलं जाईल. त्याच्याविषयी काय सांगाल? आपण जर बघितलं तर जरांगे पाटलांच्या या मागण्याविषयी जर बघितलं तर यापूर्वीही अशाच मागण्या सरकारनं मंजूर केल्या होत्या. फक्त त्याची अंमलबजावणी होताना आपल्याला बघायला मिळत नाहीये. कारण हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिले जात नाही अशी तक्रार जरांगेंची आहे. आणि जे कुणबी प्रमाणपत्र दिले आहे त्यांची व्हॅलिडिटी दिली जात नाही. आणि नेमक्या किती नोंदी महाराष्ट्रामध्ये आढळून आल्यात याबाबत मोठा संभ्रम राज्यामध्ये होता, जरांगेंमध्ये होता. तो आता दूर झालेला आहे. कारण 58 लाख नोंदी आढळून आल्याचं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. त्यात मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलेलं आहे. मात्र हैदराबाद गॅजेटनुसार ते दिले जात नाही अशी तक्रार होती. आता तेही दिले जातील अशा पद्धतीचं आश्वासन या शिष्टमंडळानं जरांगे पाटलांना दिलेलं आहे. त्याचबरोबर जे नोंदी आढळून आल्या त्या सगळ्या नक्की, म्हणजेच रवी जयस्वाल, आपण असं म्हणताय की जर मागण्या मान्य नाही झाल्या, दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण नाही झाल्या तर या दोन नेत्यांना जबाबदार धरलं जाईल असं जरांगे म्हणाले. तुर्तास धन्यवाद रवी, आपण माहिती दिली त्याबद्दल. 58 लाख नोंदी, त्याचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कडक कारवाई करण्यात येणार, ह्या सूचना ते देणार आहेत ना. म्हणजे ते बी घाबरेल ना, तेव्हा त्याला कळलं आपण नोंद असून नाही दिल्यावर, व्हॅलिटी असून नाही दिल्यावर मग कारवाई होईल आपल्यावर. आणि ह्या सूचना द्यावा लागणार आहेत तर अधिकारी भेट. मनोज जरांगे म्हटल्याप्रमाणे 30 तारखेला कालच्या दिवशी सकाळी उपोषणाला बसले. दिवसभर त्यांचं उपोषण राहिलं आणि जसं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन 2च दिवसांपूर्वी म्हणजे 28 तारखेला असं म्हटलं होतं की रखरखत्या उन्हामध्ये मी बसणार, पंडाल सुद्धा नसेल, कुठला टेंट सुद्धा नसेल आणि मी रखरखत्या उन्हामध्ये बिन चपलांचा बसणार आहे. तसं दिवसभर कडक उन्हामध्ये त्यांनी उपोषण केलं. मात्र विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची एका बाजूला त्यांच्याशी बोलणी सुरूच होती, त्यांना मनवण्याचा प्रयत्न सुरूच होता. या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर प्रदीर्घ अशी चर्चा झाली आणि प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर ज्या मागण्या मनोज जरांगेंच्या होत्या त्यातल्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगेंनी रात्री उशिरा म्हणजे साधारणपणे 1-1:30च्या दरम्यान उपोषण मागे घेतलेलं आहे. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना जबाबदार धरलं जाईल जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर, किंवा सरकारनं पुन्हा युटर्न घेतला तर, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे. आणि कुठल्या कुठल्या मागण्या मान्य झाल्या तर त्याच्याविषयी सुद्धा आपण बघूया, पण त्याआधी एक प्रतिक्रिया बघूया जरांगेंची. आणि ह्या सूचना द्यावा लागणार आहेत तर अधिकारी भेट. असा मला एकटा ड्राफ्ट देऊन नाही चालणार. प्रत्येक अधिकाऱ्यापाशी तो कागद जर गेला, तो जर अधिकाऱ्यांकडे गेला तर आपले लोक दाखवते हे सरकारने काढलेले सूचना आहेत, याप्रमाणे काम कर चल. आणि आपल्याला जर ड्राफ्ट दिला तर ते म्हणतील ते तुमच्या ठरलेले सरकारचं तुमचं ऐकणार नाहीत अधिकारी. म्हणून हे सरकारचेच आदेश, वरिष्ठ अधिकाऱ्याचेच आदेश संबंधित अधिकाऱ्याला गेले तर ते भेट ते काढतो म्हणते. हे का वरचा झाला. तर ही प्रतिक्रिया होती जरांगेंची. कोणत्या मागण्या मान्य झाल्या ते आता आपण जरा बघूया. जरांगे असं म्हणाले होते की आतापर्यंत महाराष्ट्रभरातून 58 लाख नोंदी समोर आलेल्या आहेत, मग त्यांना प्रमाणपत्र का दिलं जात नाही. तर 58 लाख नोंदींचा तो दस्तावेज आहे तो जरांगेंना दिला जाणार आहे. सरकारकडनं तो दिला गेला नव्हता, तो दिला जाणार आहे. म्हणजे त्यावर शिक्कामोर्तब होईल की 58 लाख नोंदी मिळालेल्या आहेत. मग त्या ज्या मिळालेल्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर दिलं जाणार आहे असं सरकारकडून म्हणजे विखे पाटलांकडून मान्य करण्यात आलेलं आहे. जात पडताळणी करता विभागीय आयुक्तांची 15 दिवसात बैठक लावली जाईल आणि जात पडताळणीमध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या पटापट सॉल्व्ह केल्या जातील आणि त्याकरता विभागीय आयुक्त हे जबाबदार असतील.
सातारा गॅझेटसाठी आणखी 1 महिन्याचा वेळ मागितलेला आहे सरकारनं, कारण सातारा गॅझेट कसं बसवता येतं आणि त्याचा कसा परिणाम होणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार सरकारला करायचा आहे. न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करायची मागणी जरांगेंनी केली होती, पण त्याला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 1 वर्षाच्या मुदतवाढीसाठी सरकार जरांगेंना मनवू शकलेलं आहे, पटवू शकलेलं आहे, कारण ही न्यायमूर्ती शिंदे समितीच आहे जी या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. विचार विनिमय न्यायमूर्ती शिंदे समिती करत असते. प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे. प्रमाणपत्र मिळतं पण त्याची वैधता स्पष्ट होत नाही. अनेकदा ते प्रमाणपत्र मिळाल्यावर जेव्हा त्याचा वापर करायची वेळ येते शिक्षणाकरता किंवा नोकरी करता, तेव्हा ते वैध नाही असं सांगितलं जातं. तर त्याकरता हेल्पलाईन असावी अशी मागणी जरांगेंनी केली होती आणि ती सरकारनं मान्य केलेली आहे. मंत्रालयामध्ये एक मराठा आरक्षण कक्ष सुद्धा असणार आहे.